महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे याचं संचालक मंडळ कक्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम। या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीणभाई दरेकर। त्यांच्या परिचयामध्ये कॅबिनेट मंत्री दर्जा असं म्हटलेलं आहे। दर्जा शब्द लवकरात लवकर जावा अशी आपण सगळेजण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। कारण एकदा का तो दर्जा शब्द गेला आणि कॅबिनेट मंत्री असं त्यांचं स्वरूप झालं तर एखादा सहकार विभाग त्यांच्याकडेच येईल। मग त्यांनी माझ्याकडे मागण्या करण्याच्या ऐवजी माझ्यासहित आपण सगळेजण त्यांच्याकडेच मागणी करू शकू असे अतिशय कर्तृत्ववान महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीणभाऊ दरेकर। एखादा माणूस शून्यातून विश्व कसं निर्माण करतो याचं मोठं उदाहरण व्यासपीठावर उपस्थित आहे विद्याधर अनासकरजी। मी 14 ते 16 सहकार मंत्री झालो, अनेक विषयामध्ये लक्ष घालायला लागलो। मुळात मला आजही तो दिवस आठवतो की मध्यरात्री 2 वाजता गाढ झोपेमध्ये मी आमदार निवासामध्ये झोपलो असताना मला अचानक एक फोन आला आणि ते म्हणाले की दादा अमित बोल रहा हूं। आता अमित कोण? अमित साटम, अमित भातखळकर कोण? मला अर्ध्या क्षणात लक्षात आलं की अमित भाई आहेत। म्हटलं अमित भाई बताइए। तो म्हणाले बस घड़ी में कितने बजे आहे? 2 बजे आहे। ते देवेनच म्हणणार, आमचे देवेंद्रजी। देवेन दिल्ली से निकला है, 2 घंटे में पहुँचेगा। वो भी आमदार निवास में रहता है ना? मतलब हाँ, वो मैजेस्टिक के आमदार निवास में रहता है। तो 4 बजे के आसपास वहाँ जाकर बैठो। ठाक फोन ठेवला, कारण आमचे अमित भाई अशा क्रियापदांमध्ये बोलतात, देखेंगे, बाद में बात करते, आणि त्याच्यातून अर्थ काढून आम्ही सगळेजण अतिशय यशस्वीपणे वाटचाल करत असतो। त्याला मी 4 वाजता मॅजेस्टिकमध्ये जाऊन बसलो आणि देवेंजी आले। देवेंजींचा एक स्वभाव आहे की त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही। तर म्हटलं की मला पहाटे 4ला तुम्हाला भेटायला कशाला सांगितलं आहे? म्हटलं यार जेवण राहिलं आहे म्हणाले। म्हटलं मग जेवण राहिलं तर काय आता 4 वाजता जेवणार? तर म्हणे हो जेवायचं आहे म्हणाले। पण पहिलं मला का बोलवलं आहे सांगा ना? ते म्हणाले ते पहिलं जेवू, सैन्य पोटावर चालतं म्हणाले। जेवल्यानंतर ते म्हणाले आता कसं बरं वाटलं? काही नाही, 11 वाजता शपथ घ्यायची। कसली शपथ घ्यायची? एका गिरणी कामगाराचा मुलगा तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो, आता शपथ कसली घ्यायची आहे? शपथ घेतली। घाबरून अमितभाईंना आभार मानण्यासाठी फोन करताना म्हटलं की भाई पूरी जिंदगी प्रवास करने में गई। मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी 13 वर्ष घर सोडलं, 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्यासाठी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो। त्या काळात 13 वर्ष माझ्याकडे गुजरात होतं, त्यामुळे अमितभाईंशी मोदीजींशी खूप जवळीक। आपने देखा कितना मैंने प्रवास किया है, छोटा सा खाता दो, छोटं खातं द्या मला। हाँ म्हणाले बहुत छोटा देंगे, चिंता मत करो। आणि संध्याकाळी PWD आणि सहकार अशी 2 खाती घोषित केली। त्याला म्हटलं काय चाललंय काय? म्हणून मी त्यांना असं म्हटलं की आपने मुझे सहकार मंत्री किया, मेरे खानापुर गांव की दुग्ध विकास सोसाइटी में मैं मेंबर भी नहीं हूँ। हाँ, आपकी कोई संस्था नहीं है इसलिए ही आपको सहकार मंत्री किया है असं म्हणून त्यांनी मला काय करायचं ते सांगितलं। ते मला कळलं की मला काही वेस्टेड इंटरेस्ट, निहित स्वार्थ निर्माण होणार नाही, म्हणून याला आपलं सहकार मंत्री केलं आहे। असं म्हणून मी सहकार विभागाची जबाबदारी स्वीकारली आणि मला असं लक्षात आलं की एक फार मोठं विश्व आहे। 2.25 लाख सोसायट्या, प्रत्येकाचे आपण 40 सदस्य म्हटलं तर खरं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असतात, पण एवढी मोठी संख्या ही या विषयाशी जोडलेली आहे। त्याच वेळेला मला असं लक्षात आलं, शोधायला लागलो ना आता काय काय करायचं काय करायचं, सांगायचं लक्षात आलं की राज्य सहकारी बँक ही पूर्णपणे मोडून खाल्लेली आहे आणि तिच्यावर प्रशासक आहे। मी पहिला नाबार्डचे रिटायर्ड चेअरमन तिथे प्रशासक म्हणून अपॉइंट केले
आणि काही दिवसातच मला लक्षात आलं की विद्याधर अनासकर सारखा जर सहकारातला तज्ज्ञ आपण तिथे अपॉइंट केला की ज्याला ग्रामीण भागातला सहकार कळतो, हे नाबार्डचे रिटायर्ड चेअरमन हे त्या लेवलला काम करणार, आणि त्यावेळेला 9,000 कोटीपर्यंत खाली गेलेले बँक विद्याधर अनासकरांनी आता 73,000 कोटीवर आणली. जी बँक लॉसमध्ये होती तिचा ह्या वर्षीचा प्रॉफिट माझ्या माहितीप्रमाणे 700 कोटी झाला. असे सहकारातले तज्ज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम मास्तर, ते बघितलं मगाशी तुम्ही. 20 मिनटं मिळाली तर सगळे मुद्दे मांडले, 2 तास दिले, अजितदादांनी त्यांनी उदाहरण दिलं. असे व्यासपीठावर उपस्थित विद्याधर अनासकरजी, दीपक तावरे, आमदार म्हणून त्यांना बोलवलं आहे असं मला प्रवीण दरेकर मिळाले. सॉरी, माझ्या माहितीप्रमाणे, कारण मीच त्याला साक्षी आहे, एक सहकारी सूतगिरणी 100 कोटीची त्यांची आहे, त्यामुळे ते सहकारातले आहेत. मला वाटलं की ते दरेकरांना माहिती आहे म्हणून त्यांना सहकारातला एक नेता, सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून बोलावलं की काय. आता मला माहिती असणारी एकच आहे, आणखीन काय काय मला माहीत नाही. का सुनील, मला माहिती असणारी एक आहे, आणखीन किती आहे मला माहीत नाही. प्रवीण दरेकर, सुनील कांबळे ही महाराष्ट्रातली काही मंडळी अशी आहेत की ज्यांच्यावर देवेंद्रजींचा अमाप प्रेम. त्याचं उदाहरण सुनील कांबळेची सूतगिरणी आहे. माझ्याकडे नवीन सरकारमध्ये पण टेक्स्टाईल आलं, सूतगिरण्या माड्या आल्या, तर देवेंद्रजी मला म्हणाले की त्याला एक मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी द्यायची आहे. म्हटलं सुनीलला मी कॉलेज लाईफपासून ओळखतो, तो काय सूतगिरणी उभा करणार. ते म्हणाले की त्याला सूतगिरणी हवी आहे, ती आपल्याला द्यायची आहे. झालं, फाईल तयार झाली आणि एका कॅबिनेटमध्ये ह्यांच्या सूतगिरणीला मान्यता मिळण्यासाठी विषय आला. असंख्य विषय असल्यामुळे विषय आम्ही सगळेच विसरलो, कारण म्हणजे अजेंडावर नव्हता ना, आयत्या वेळेचा विषय होता. कॅबिनेट संपली, सगळेजण मंत्री उभे राहिले आणि सुनील कांबळे त्या कॅबिनेट हॉलच्या त्या दारातून आत डोकावत होता की आपली फाईल झाली की नाही. आणि देवेंद्रजी म्हणा, अरे दादा सुनीलची फाईल झाली. म्हटलं तर नेक्स्ट कॅबिनेट म्हणून नाही बसा म्हणून त्यांनी सगळ्या मंत्र्यांना खाली बसवलं, फाईल आणायला लावली. काय सुनील बरोबर आहे ना, आणि ती फाईल मान्य करून घेतली. तेच स्थान, त्याच्यापेक्षा मोठं स्थान प्रवीण दरेकरांचं आहे. त्यावेळेला मला मोठेपणा द्यावा म्हणून आम्हाला निधी द्या वगैरे म्हणतायत, पण आता राज्याचे मुख्यमंत्री पण देवेंद्रजी आहेत आणि अर्थमंत्री पण देवेंद्रजी आहेत. त्यामुळे हां, त्यांनी हे म्हटलेलं मला मान्य आहे की मी संसदीय कामकाज मंत्री आहे, त्यामुळे मी पोस्टपोन आहे, मी इथून उचलतो आणि इथे देतो. त्यामुळे आता ह्यांचा विषय मी कसा पुढे नेईन मी म्हणतात सांगतो. तर असे व्यासपीठावर संजीव कुसाळकर जे आहेत, शिवाजीराव नलावडे आहेत, खूप मंडळी उपस्थित आहेत. उशीर झाला आहे. मी अर्थात आज कुठलाच कार्यक्रम घेतला. प्रवीण दरेकर आणि आमचं नातं असं आहे की मला आज सांगलीमध्ये मोठा कार्यक्रम, मला चार्टर फ्लाईट न्यायला येणार, फारच मोठा कार्यक्रम आहे. पण मी म्हटलं की बाबा मला ह्या कार्यक्रमाला ॲडजस्ट करून येता येईल तर मी येईन. ते म्हणाले नाही, मी प्रवीणशी बोलतो, खूप मोठे नेते आहेत त्यामुळे मी प्रवीणशी बोलतो, कार्यक्रम संध्याकाळी 5:30ला करूया. मी मुंबईहून विमान घेऊन निघतो, पुण्याला उतरतो, तुला घेतो, सांगलीला जातो, तुला 5:30पर्यंत सोडतो. म्हणजे प्रवीणची परवानगी घ्या. प्रवीण म्हणाला बिलकुल नाही, राज्यातल्या सगळ्या लोकांना 2.5 रुपये आहे, 5:30पर्यंत काय करू त्यांचं. मी त्या नेत्याला सांगितलं की सॉरी, माझा पहिला कार्यक्रम म्हटलं प्रवीण दरेकर आहे, त्यामुळे मी बाकी काही काम ठेवलेलं नाही. इथे सर्किट हाऊसवर जिल्ह्याच्या खूप बैठका चालू आहेत, पण तुम्हालाही आपापल्या गावी जायचं आहे. तर व्यासपीठाला सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित वेगवेगळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी असणारे, कोणी डायरेक्टर असतील, कोणी व्हाईस चेअरमन असतील, कोणी चेअरमन असतील, आणि अगदी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमनसहित सगळेजण उपस्थित आहेत. असे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, माझ्या आधीच्या 2 सघन भाषणामधून, म्हणजे अनासकरांचं भाषण आणि दरेकरांचं भाषण, यातून आपल्याला सहकाराचं महत्त्व कळलं आहे आणि आपण सहकारात काम करतो आहे. आपल्याला सहकारात काम करणाऱ्यांच्या प्रशिक्षणाचं महत्त्व कळलं. प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण नियमितपणे व्हावं यासाठी भाईंदरला एक स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नावाचं एक अप्रतिम कॅम्पस उभं राहिलेलं आहे. आपण पाहायला गेलात तर तुम्हाला दरवर्षी इथे एखादं ट्रेनिंगला आलं पाहिजे असं वाटेल. स्वर्गीय अटलजी ज्याला मयनगरी म्हणायचं, इतकं सुंदर आहे.
प्रशिक्षण उत्तम होतं. त्याचे चेअरमन होते प्रमोद महाजन, मी त्याचा जनरल सेक्रेटरी होतो. प्रमोदजी मला नेहमी म्हणायचे की दादा, जेव्हा राजकारणातून मला सुट्टी मिळेल ना, मला रामभाऊ म्हाळगी प्रबोधनचं काम करायचं. ट्रेनिंगला पर्याय नाही. राजकीय क्षेत्र आणि सहकार क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये काम करण्याला वाटतं की मला ट्रेनिंगची आवश्यकता नाही, मला सगळंच कळतं आणि थोडक्यात काही कळतच नसतं. आणि मग काही झालं की लाख रुपये फी देऊन वकील बोलवलं. अरे तुम्हाला माहिती पाहिजे की कायदा काय, तुम्हाला माहिती पाहिजे की आर्ग्युमेंट काय. माझ्याकडे एक माणूस असा आहे की जो लॉजिक डेव्हलप करण्यामधला मास्टर आहे. भले भले 5 लाख रुपये पर रेटला घेणारे वकील, पण मला ह्या माणसाला सांगायला लागतं की ह्या केसमध्ये लॉजिक त्याला समजावून सांग, आणि तो लॉजिक समजावून सांगतो, केस आम्ही जिंकतो. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासहित 17ला हायकोर्टात जिंकली. सरकार गेलं, सुप्रीम कोर्टात हरलो, पण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासहित कुठली केस हरलोच नाही. याचं कारण काय, तर कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचं लॉजिक मांडायला आम्ही शिकलो. आणि त्यामुळे अतिशय ट्रेनिंगचं महत्त्व आहे. आणि ते लक्षात घेऊन प्रवीण दरेकरांनी या संस्थेमध्ये निवडणूक होऊ नये, एकमताने निवडणूक व्हावी असा प्रयत्न केला. 33 जिल्हा बोर्ड आहेत, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत, इतक्या सुंदर इमारती आहेत. कारण प्रशिक्षणाला वातावरण हे सुद्धा महत्त्वाचं असतं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधन केला तसं लक्षात येईल की त्याला वाटेल जे का मयनगरी म्हणायचं, निम्म ट्रेनिंग तर त्या वातावरणामध्ये होऊन जातं. त्यामुळे खूप चांगल्या वास्तू असल्यामुळे दरेकरांनी हा निर्णय केला आणि ही संस्था आता ते लीड करतायत, नेतृत्व करतायत. ती नीट चालावी ह्यासाठी त्यांनी काही मागण्या केल्या. एक मागणी केली की जे प्रशिक्षण शुल्क सहकारी संस्था होतं ते काय अमाप नव्हतं, प्रॉफिटशी रिलेटेड होतं. ज्या संस्था लॉसमध्ये चालतात त्यांच्याकडे कोण पैसे मागेल, पण प्रॉफिट कमवता तर थोडे पैसे प्रशिक्षणाला द्यायचं, तुमच्याच लोकांचं प्रशिक्षण होणार आहे ना. आणि त्यामुळे मी आल्या आल्या सहकार आयुक्तांना सूचना केलेली आहे की त्याने हे शुल्क नॉमिनल, ज्याच्यातून संस्थांना तो भार वाटणार नाही, असं शुल्क लावण्याची फाईल मूव्ह करावी. प्रवीण दरेकरांनी म्हटलं ते खरं आहे की मी संसदीय कामकाज मंत्री आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये कुठला कायदा आणायचा, कुठला आणायचा नाही, कुठला मागे घ्यायचा, याचं कोऑर्डिनेशन मी करत असतो. 12 जूनला अधिवेशन सुरू होत आहे, पावसाळी अधिवेशन. त्याच्या आधी जरी फाईल तयार केली तर आपल्याला हे सरकारी अनुदान शिक्षण निधी सुरू करता येईल. दुसरा मुद्दा जो आहे तो सरकारी अनुदानाचा. आता अनासकरांनी म्हटल्याप्रमाणे एक बजेट तयार करा की साधारणतः वर्षभरामध्ये किती लाख लोकांचं प्रशिक्षण आम्ही करणार आहोत, त्याला फॅकल्टी किती लागतील, त्यांचं मानधन किती लागेल, येणाऱ्यांना काही प्रवास खर्च द्यायचा असतो का, असं एक तुम्ही बजेट तयार करा. त्या बजेटमधून तुमचा जो शिक्षण निधी आहे तो वजा झाल्यानंतर तूट समोर येते. त्या तुटीला आपण सरकारकडे मागू, मग ती तूट 5 कोटी पण येईल आणि 50 कोटी पण येईल. महाराष्ट्र शासनाकडे बाहेर लोक किती म्हणत विरोधक की कर्जबाजारी झाल्या वगैरे, असं एक कर्जसुद्धा जो फेडू शकतो त्यालाच मिळते. तर वेळेने येत लोक. आपला एका बाजूने उत्पन्न, सकल उत्पन्न इतकं वाढत आहे आणि आपल्याला केंद्राने जी स्पेस दिलेली आहे की तुमच्या सकल उत्पन्नाच्या 25% जास्त लोन तुम्ही घ्यायचं नाही, तर आपण 18%च घेतलं आहे म्हणून कर्ज काढावं असं नाही आहे. मुद्दा चालला आहे की तो पैशाची कमी नाही आहे. आपला GST प्रचंड वाढत चालला. आपल्याला डायरेक्ट टॅक्सेसचं केंद्राने जे कॉन्ट्रिब्युशन द्यायचं ते ह्यावेळेला 53,000 कोटी रुपये. आपल्याला केंद्राने 50,000 कोटीचं कर्ज विनाव्याज 50 वर्षात रिपेमेंट करण्याचं ऑफर केलं आहे. हे आकडे विरोधकांना माहिती नसतात, केवढी टीका करायची असते, बाकी काय करायचं नसतं. आणि त्यामुळे पैसे हा गंभीर विषय नाही, पण देवेंद्रजी अत्यंत काटेकोर आहेत. असा मुख्यमंत्री आजपर्यंत झाला नाही की ज्यांना प्रत्येक गोष्ट पूर्ण वाचायची माहिती आहे. मला मराठा आरक्षणाचा कायदा माहिती आहे, मी त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होतो. मराठा आरक्षणाचा कायदा हा 3 वेळा त्यांनी वाचला आणि प्रत्येक पानावरच्या मिस्टेक काढून दाखवलं आहे की ही मिस्टेक कोर्टात मागात पडेल, इथे फुल स्टॉप पाहिजे, इथे जर कॉमा टाकला तर अर्थ बदलतो. पण त्यामुळे तुम्ही मागितले आणि त्यांनी दिलं, असं काय होणार. तुम्हाला त्यांनी स्वयं अर्थसहाय्यित गृहनिर्माणला खूप मदत केली की नाही, तर ती मदत का केली, त्यांना क्लिक झालं, त्यांना पटलं की हे फायद्याचं आहे सामान्य माणसाचं. त्यामुळे पैसे कमी पडणार नाहीत. त्यामुळे अनासकरांकडूनच एक बजेट तयार करून घ्या आणि त्यातली तूट सरकारकडे मागा. अगदी ह्या जूनमधल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणीमध्ये सुद्धा आपल्याला ते टाकता येईल. त्यामुळे तो एक विषय. तिसरा विषय जो दरेकरांनी म्हटला तो फार महत्त्वाचा आहे की सहकार विद्यापीठ. सहकार किती महत्त्वाचं आहे, तर मोदीजींनी सहकाराचं केंद्रामध्ये नव्याने डिपार्टमेंट, पोर्टफोलिओ ज्याला म्हणतो, खातं निर्माण केलं, जे स्वातंत्र्यानंतर देशामध्ये नव्हतं.
आणि अमितभाईंसारखा तगडा माणूस की जे सहकारातून मोठे झाले. अमितभाई हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस अमितभाई कर्णावती म्हणजे ज्याला नोन शब्द समजा अहमदाबाद आहे, अहमदाबाद जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते, अहमदाबाद जिल्हा बँकेचे कर्णावती जिल्हा बँकेचे चेअरमन होते, आपल्या गावातल्या विविध कार्यकारी सोसायटीचे वर्षानुवर्षे डायरेक्टर. त्यामुळे सहकार करणारा माणूस हा ह्या क्षेत्राला या डिपार्टमेंटला सहकार मंत्री म्हणून मिळालेले असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी एक विद्यापीठ डिक्लेअर केलं. त्याचं केंद्र हे कर्णावतीमध्ये आहे आणि त्या विद्यापीठामध्ये आपण अनेक जणं वेगवेगळे कोर्सेस करायला जाऊ शकतो. पण महाराष्ट्रामध्ये असं हवं असेल तर एक तर वैकुंठभाई मेहता आहे असं असतानाही आपण आपलं वेगळं विद्यापीठ काढू शकू का याचा लगेच, कारण ते डिपार्टमेंट माझ्याकडे येते. मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे, माझ्या अंडर सगळी कॉलेजेस येतात, विद्यापीठं येतात, त्याचा अभ्यास करू. एक बसल्या बसल्या मी याला सुचवलं अनासकारांना की सुरुवात अशी करता येईल का की सगळ्या महाराष्ट्रातल्या 84 विद्यापीठामध्ये सहकार हे डिपार्टमेंट काढायला लावू आणि त्या विद्यापीठाने एक छोटा 3 महिन्याचा 6 महिन्याचा कोर्स पहिला त्यांच्या विद्यापीठाच्या डिपार्टमेंटच्या थ्रू द्यायचा. म्हणजे तुम्हाला वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आणि वाटचाल अशी देऊ की आपण वेगळं विद्यापीठ करायचं आहे. त्यामुळे वेगळं सहकार विद्यापीठ करूच, पण विद्यापीठ कशासाठी हवं असतं तर शिक्षणासाठी हवं असतं. त्याची ऑलरेडी पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट नाही आहे. तिथे समजा पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट असेल, तिथे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट असेल, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट असेल, हिस्ट्री डिपार्टमेंट असेल, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आपण सुरू करू. त्याला लागणारा जो स्टाफ आहे तो सरकार म्हणून आम्ही सँक्शन करू. असं काय करता येईल असा विचार करू. परंतु सहकार विद्यापीठ, सहकारातलं डिपार्टमेंट, सहकारातलं कॉलेज अशा काही ना काही रचना त्या येत्या 2-3 महिन्यामध्ये लावू असा शब्द मी देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एखाद्या जिल्ह्यातल्या जिल्हा दूध संघाची निवडणूक हा एका अर्थाने महाराष्ट्राच्या स्टेट लेवल राजकारण इतका मोठा असतो. गोकुळमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या आमदार म्हणून तिकीट नको असतो लोकांना, गोकुळची डायरेक्टरशिप हवी असते. कोण कोण कोल्हापूर जिल्ह्यातले तिथे बरोबर की नाही म्हणलेलं का? तू ह्या उत्सुक आहेस का गोकुळच्या डायरेक्टरशिप? हा काय पेलवाना तर सांगता येत नाही. बायको नगरसेविका झाली, पेलवान आमचे खूप चांगले अध्यक्ष आहेत. तर गोकुळची डायरेक्टरशिप लोकांना हवी असते. आमदार की गोकुळ गोकुळ दे म्हणून सांगतो. 4,500 कोटी बहुतेक तावरे सांगतील, 4,500 कोटी आमच्या गोकुळचा टर्नओव्हर आहे. ही कॉपरेटिव्हची ताकद आहे, ती वाढवा. ती वाढवत असताना प्रशिक्षण घ्या, तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत. पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांनी खूप दिवसांनी सहकाराच्या वातावरणात मला आणलं. मला वाटलं एक 50-60 जणं असतील, आत आलो तो आत घ्यायलाच जागा नाही. एवढा उत्साह तुमचा आहे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.